नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे आता नुकतंच आषाढी एकादशी येऊन गेली आणि आपल्याला स्टार प्रवाहाकडून अख्खी वारी बघायला मिळाली आणि त्याचे सगळे सूत्रधार म्हणजे आदेश सर ते आता आपल्यासोबत आहे. त्यांनी अक्षरशः सगळा एक्सपिरियन्स तो असं सांगितलंय ना, की डोळ्यात पाणी आलं होतं आणि जे आपल्याला बघायला मिळालं पंढरपूरचं अख्खं दर्शन इथे बसून म्हणजे असं झालं, की बापरे! किती सुंदर आहे आणि ते तुम्ही ॲक्चुअली तुमच्या डोळ्यांनी बघितलं. त्या पूर्ण प्रवासाला जर एका शब्दात सांगायचं असेल तर काय बोलाल? अलौकिक, पण अद्भुत. हे सगळं अलौकिक आहे. म्हणजे खरंच आई-वडिलांची, आमच्या पूर्वजांची, आमच्या आजोबांची, यशवंत विठ्ठल बांदेकर जे दत्तभक्त होते आणि विठ्ठल भक्ती त्यांनी केली. ते भजनी होते. त्यांनी केलेलं कुठेतरी पुण्य आमच्यापर्यंत पाझरलं. म्हणून आम्हाला ही वारी करायची संधी मिळाली. ॲक्चुअली तुमच्यामुळे आम्हाला सगळी वारी अशी प्रत्यक्ष अनुभवता आली आणि त्यासाठी खरंच थँक यू पहिलं. सगळ्या प्रेक्षकांकडून थँक यू. कारण ज्यांना नाही जाता आलं कामामुळे त्यांना तुम्ही असं घरात बसून बघायला मिळालं. एपिसोडिक सगळंच आता हॉटस्टार वगैरे सगळीकडे अवेलेबल आहे. त्यामुळे सगळं इझी झालं आहे. त्यासाठी खरंच थँक यू. तुम्ही म्हणालात की तुमचे पूर्वज जे होते ते वारी करायचे, भजन गायचे. तर त्यांच्यासोबत कधी तुम्हाला आठवतंय का, की बसून आपण कन्व्हर्सेशन केलं असं? नाही ना, कारण त्यांना आम्ही फोटोतच बघितलं आजोबांना. पण आम्ही त्यांच्याबद्दल ऐकलं, की ते भजन करायचे, ते भजनी होते. त्यांचं पूर्णपणे मोगरा फुलला वगैरे असे अभंग मुखोद्गत होते, ते म्हणायचे. हे आम्ही ऐकलेलं आहे. कारण आम्ही लहान म्हणजे आमच्या जन्मापूर्वीच ते नव्हते. त्याच्यामुळे तुम्हाला नाही मिळालं हां, करता. ते पण नाही मिळालं. पण आपण म्हणतो ना, पण की या वारीमध्ये मला आजोबा भेटले ना. कितीतरी आजोबा भेटले, की जे गात होते, जे माझ्याबरोबर चालत होते, जे मला हाताला धरून पुढे घेऊन जात होते, असे भेटले ना. आपण म्हणतो, की वारी करताना आपल्याला विठ्ठल नकळत कुठेतरी दिसतो आणि मगाशी आपण तो एक्सपिरियन्स ऐकला सुद्धा तुमच्या मुलाकडून, की त्यांनी सांगितलं, की एक आजी येऊन म्हणाल्या, की "भाकर घे आणि खा आणि तुझं पोट भर." तसं तुम्हाला कुठला अनुभव आलाय का? आणि त्यांच्या नजरेतून किंवा त्यांच्या अनुभवातून तुम्हाला विठ्ठल दिसलाय? हो, मला पावलोपावली दर्शन देत होते ना. कुठेतरी जरा दमलं, आपल्याला वाटलं, की अरे जवळ कोणी नाहीये, पाण्याची बाटली नाही, तर कोणतरी पटकन म्हणजे एके ठिकाणी भारूड चालू होतं, मला अजून आठवतंय. आणि ते भारूड सुरू असताना तिथे एवढी गर्दी झाली होती आणि त्या गर्दीत मी बसलो होतो आणि पुढे बसलेले जे गायक होते, साथ करणारे त्या भारुडाला, त्यांनी पटकन त्यांच्याकडची पाण्याची बाटली अशी पुढे होती. त्या गर्दीत ते गाता-गाता काय केलं माहीत नाही, त्यांनी अशी उचलली आणि मागे ठेवली. ती माझ्या पुढ्यात ठेवली. जणू काही तो मेसेज त्यांच्याकडनं होता, की तुला पाणी हवंय ना, हे घे. आता हे का त्यांनी पाठी ठेवली बाटली? मला का तेवढा तहान लागली होती? मला कधी पाणी मिळेल असं झालं होतं. त्याच वेळेला ती बाटली तिथे येते. ह्याला काही लॉजिकच काय कारणच नाहीये. पण ते घडलं. विठोबा, पांडुरंग. हे किती सुंदर आहे ऐकायला, की तुम्हाला असं नकळत कोणीतरी हेल्प करून गेलं आणि ते ॲक्चुअली होतं. आपण जरी म्हणालो, की देव दिसत नाही पण असतो, अनुभवता येतो. तर तुम्हाला अनुभव मिळाला आणि मला खरंच सुंदर वाटतं, की कोणाला तरी वारीचा अनुभव करता येतो आणि तो तुमच्या चेहऱ्यावरून दिसतो. आपण म्हणतो ना, एखादं चांगली गोष्ट केल्यावर छान चेहऱ्यावर उमटते, तशी तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा ती उमटली आहे. धन्यवाद. तुम्हाला ॲक्चुअली एक्सपिरियन्स आहे, की ऑडियन्ससोबत किंवा प्रेक्षकांसोबत तुम्ही त्यांना आपलंसं करून घेता आणि तुम्ही इतकी वर्ष सगळ्या माऊलींना आई, ताई, मामी सगळ्या नावांनी हाक मारतात. ते तुम्हाला कुठल्या नावाने हाक मारत होते? माऊली. कारण तिथे माऊलीशिवाय दुसरं काहीच नव्हतं. रामकृष्ण हरी माऊली म्हणायचे एकमेकाला किंवा पुढे कोणीतरी चालताना माऊली, माऊली केलं की ते बाजूला होत होते किंवा आपल्या चालताना पाठून माऊली, माऊली कानावर आवाज पडला की आपण बाजूला होत होतो. थोडक्यात माऊलीशिवाय तिथे पूर्णपणे माऊलीचा नादच कानावर असतो. तोच पडत होता सातत्याने. एक प्रसंग तुमच्या सोबत अजून एक घडला आणि तो आम्ही Instagramवर ॲक्चुअली बघितला, की ॲम्ब्युलन्स आली होती. तुम्ही रस्ता मोकळा करून दिला होता. तिकडे सगळेजण तुम्हाला मदत करत होते, की ॲक्चुअली ॲम्ब्युलन्सला रस्ता मिळू दे, तर ती वाट मोकळी होऊ दे. त्याबद्दल काय सांगाल? सगळे एका दिशेने चाललेले होते. सगळे टाळ मृदुंग वाजवत होते आणि अशा वेळेला पाठीमागे पटकन नजर गेली. म्हणून मी फक्त विनंती केली सगळ्यांना असं-असं बाजूला. आणि काय शेवटी ॲम्ब्युलन्स ही आपली जबाबदारी आहे. कधीही, कुठेही, वारीतच नाही तर कुठेही ॲम्ब्युलन्स जर सायरन वाजवत येत असेल, तर आपली जबाबदारी आहे की आपण लगेच त्याला रस्ता करून दिला पाहिजे. कारण त्याच्यात कुणीतरी रुग्ण कधीतरी स्वतःच्या आयुष्याशी झुंजत असतो आणि त्यामुळे ती आपली जबाबदारी आहे. ती प्रत्येकाने केलंच पाहिजे. त्या वारीत सुद्धा टाळ मृदुंगांच्या गजरात कसा माहीत नाही तो आला आवाज आणि आम्ही ते सगळे
मदत करायला गेलो. आम्ही काही वेगळं केलं नाही त्याच्यात. पण ते त्याला चांगलं वाटलं, की एखादं असं काहीतरी सुरू आहे आणि तुम्ही त्याला एक सपोर्ट केलाय ती गोष्टीला आणि ती खरंच चांगली गोष्ट आहे. कारण आपण आता कुठेतरी त्या गोष्टी विसरत जातोय आणि हेल्प करणं हे महत्त्वाचं असतं. तुम्ही अख्खा एक्सपिरियन्समध्ये खाणं म्हणा, पिणं म्हणा सगळ्यांसोबत बसून खाल्लत. पण ते एक असतं ना, एक कनेक्शन तयार होतं आपलं आणि तुमचं. त्याबद्दल काय बोलाल? आणि एखादा छान अभंग जो तुम्ही आत्ता तुम्हाला आठवतोय? नाही, ते ओळी नाही, एकच ओळ त्याची एखादी? नाही, नाही. मुळात कसं आहे, की या वारीत राहणं, वारीत सोबत करणं, वारीत दुसऱ्या एकमेकाला मदत करणं, एकमेकाबरोबर बसून काहीतरी एखादा घास आपल्या तोंडात टाकणं, समोरच्याला देणं, समोरच्याला देणं हे दातृत्वच शिकवते वारी. आणि याच्यातूनच मला असं वाटतं, की वारीचा हाच गुण आहे, की वारी तुम्हाला खूप म्हणजे माणूसपण दाखवते आणि माणसाने माणसाचा कसा आदर करावा हे शिकवते. आणि म्हणूनच पांडुरंगाच्या चरणी एकच मागणं असतं, "हेची दानं देगा देवा, तुझा विसर न व्हावा." कारण त्या वारीत सुद्धा जेव्हा कोणाला विचारलं, "तुमची इच्छा काय?" तर प्रत्येक माऊली तेच म्हणायची, की "मला पुढच्या वर्षीची वारी माझी व्यवस्थित होते. अजून ही वारी पूर्ण व्हायची आहे, पण तिला आज पुढच्या वर्षीची वारीसुद्धा छान होऊ दे." तसंच आहे. आणि ही जी आस आहे ना, "भेटी लागे जीवा लागलीसी आस." अशीच ही वारी आहे आणि म्हणून सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे. थँक यू सो मच सर. खूप छान वाटलं गप्पा मारून. रामकृष्ण हरी. फक्त जाता-जाता प्रेक्षकांना एखादा छोटासा एक तुमच्याकडून संदेश किंवा काय संदेश, काय अख्ख्या नाही. वारीबद्दलचा एक काय एक्सपिरियन्स. नाही, काय नाही, काय नाही. संदेश कसला देणार? रामकृष्ण हरी माऊली.